हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर आज ना दिवसभराचा खूप पूर्ण खरं काम वगैरे आवरून रविवार होता, सगळं काम आवरलं आणि आज गेलो होतो रविवार पेठेमध्ये, कारण थोडंसं संक्रांतीच्या वाणाचं साहित्य घ्यायचं होतं. माझ्या बहिणीची जी मैत्रीण आहे ना, तिची लेडी शॉप आहे आणि त्याच्यासाठी त्यांना संक्रांतीच्या वाणासाठी ना वेगवेगळं असं म्हणजे स्वस्तात मस्त असं साहित्य पाहिजे होतं. महिलांसाठी आता लागते सगळं असे साहित्य. तर मग आम्ही रविवार पेठेमध्ये गेलो. 2-3 दुकानामध्ये बघितलं, परंतु जिथं जरा बऱ्यापैकी होतं तिथं एकदाच म्हणलं तर चला सगळं साहित्य इथंच एकदा सिलेक्ट करू. मग त्याच्यानंतर या असे वेगवेगळे कुंकाचे, हळदी कुंकाचे करंड, याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या डिझाईन होत्या. असं प्रत्येक गोष्टी म्हणजे नवीन नवीन गोष्टी सगळ्या घेतल्या, ज्या काही त्यांना आवडत होत्या त्या फोटो वगैरे पाठवून. त्याच्यामध्ये आमचे 2-2.5 तास निघून गेले. कसे गेले ते सुद्धा कळले नाही. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला घ्यायचे असतील ना तर हे सिंगल पीसमध्ये अजिबात मिळत नाही. इथं डझनच्या क्वांटिटीतच आपल्याला म्हणजे जास्त क्वांटिटीत घ्यावं लागतं. सिंगल पीस हे होलसेलमध्ये अजिबात नाही मिळत. होलसेलच शॉप आहे तिथं, परंतु सिंगल पीस देत नाहीत ते. म्हणजे एक पीस मिळणारच नाही. थोडीशी रिजनेबल प्राईस लावतात ते. डझन घेतलं तर व्यवस्थित प्राईससुद्धा लागते. मिळतं स्वस्तात स्वस्त, परंतु 1 आणि 2 पीस असं मिळत नाही. डझनवर तुम्हाला सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. तर हे बघा, हे असे चौरंग, त्याच्यानंतर अगरबत्तीचे स्टँड वेगवेगळे मस्तपैकीचे असे. त्याच्यानंतर ना जे काही छोटं किचनसाठी जास्त आहे, चाकू म्हणा किंवा ते बटाट्याची साल काढायचं, हे ते सगळं काही साहित्य तिथं अगदी एकदम रिजनेबल प्राईसमध्ये होते. ते सगळं काही घेतलं, पॅक वगैरे केलं आणि ते पार्सल बसनं पाठवून सुद्धा दिलं. त्याच्यानंतर ना घरी येताना त्याला ना शौर्यला थोडंसं खेळायचं होतं, म्हणून शौर्यला आम्ही थोडंसं इथं जे आकाश पाळणे लागलेले आहेत डीमार्टच्या शेजारी, सातारा रोडचा डीमार्ट आहे ना, त्याच्या अलीकडच्या बाजूला हे लागलेले आहेत. ते सगळं काही तिथं त्याला थोडा वेळ 5-10 मिनटं खेळून दिला. तो खुशसुद्धा झाला. परंतु हे जे झिंपांग आहे ना, याच्यावरून मुलं पटकन खाली येत होती फास्टमध्ये आणि 2 जणांच्या अंगठ्याच्या तिथं लागलो सुद्धा. त्याच्यामुळे मी त्याला जास्त वेळ तिकडे खेळू दिला नाही. त्याच्यानंतर आम्ही ना त्याला इकडे विमानामध्ये बसवलं, तर तो खूप खुश होता. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघू शकता, कसा मस्तपैकी बसलेला आहे. त्याला अजिबात तिथनं निघू वाटत नव्हतं, परंतु घरी येऊन मला परत स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. त्याच्यामुळं आम्ही 15-20 मिनटात त्याला घरी आणलं. तर चलो, कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.